तर दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक होणार आहे, त्याची माहिती समोर आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या संध्याकाळी एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या सायंकाळी 5:30 वाजता ही बैठक होणार आहे अशी माहिती समोर आली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीत काल हा भ्याड हल्ला झाला, त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या संध्याकाळी महत्त्वाची बैठक ही पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण की काल दिल्लीमध्ये जे काही झालं त्यानंतर देश पातळीवर त्या गोष्टीचे धक्के बसलेले आहेत। प्रत्येक राज्यामध्ये आता सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क करण्यात आलाय, जागोजागी अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला आहे। महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट मोड देण्यात आलेला आहे। काल दिल्लीच्या लाल किल्ला या परिसरामध्ये मोठा स्फोट झाला। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ कारचा गेट नंबर 1 म्हणजे मेट्रोचं जिथे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या गेट नंबर 1 ला मोठा ब्लास्ट झालाय। एका मूव्हिंग कारमध्ये हा ब्लास्ट झाला, त्यानंतर अनेक लोक जखमी झालेत। त्या संदर्भामध्ये ही महत्त्वाची बैठक उद्या पार पडणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक उद्या असणार आहे। बैठकीमध्ये काय निर्णय होतो पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।